नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सोयाबीन आणि कापसाचं जे काही अनुदान आहे तर ते आत्तापर्यंत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास 50 लाख शेतकऱ्यांना जे काही आहे तर ते मी या ठिकाणी मिळालेलं आहे. मग ते अनुदान जे काही आहे तर ते हेक्टरी ₹5,000 हे अनुदान 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या ठिकाणी जमा झालेले आहे. आता बरेचसे शेतकरी बांधव आहेत की ज्यांना पैसे मिळालेले आहेत. भरपूर असे शुद्ध शेतकरी बांधव असतील किंवा आहेत की ज्यांना अद्यापही अनुदानाचे पैसे या ठिकाणी मिळालेले नाही. तर त्यांना काय काम करायचं आहे, कोणती प्रोसेस करायची ते आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,398 कोटी हे सरकारने या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान लाभाचे वितरण हे सरकारमार्फत या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आता ही शेतकरी योजना आहे, ही एक जिचं नाव आहे भावांतर योजना. या योजनेअंतर्गत हेक्टरी ₹5,000 प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यवाही याची केलेली होती. या अनुषंगाने ऑनलाईन प्रणालीत वितरणाची जी काही आहे तर ती कळ दाबून किंवा बटन दाबून येथे प्रत्यक्ष शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही अर्थसहाय्य आहे तर त्याची वितरणाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली होती. याद्वारे सुमारे 49,50,000 खात्यात हेक्टरी ₹5,000 प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत 2,398,93,00,000 वर्ग या ठिकाणी करण्यात आलेले होते. 2023च्या खरीप हंगामात एकूण 96,787 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून एकूण ₹4,194 कोटी इतका निधी त्या ठिकाणी DBTद्वारे प्रमाणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला होता. आणि त्यापैकी 1,548,34,36,00,000 कापूस तर सोयाबीनसाठी 2,646,34,34,00,000 तरतूद करण्यात आलेली होती. आता जवळपास 49,50,000 शेतकऱ्यांना याद्वारे सरकारने लाभ दिलेला आहे. आता जे काही उर्वरित शेतकरी बांधव असतील किंवा आहेत त्यांना लवकरच या ठिकाणी लाभ दिला जाईल अशी माहितीसुद्धा कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता ज्यांना ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी आपली KYC या ठिकाणी करायची. सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की आपल्याला नेमकं आता काय करायचं की पैसे आलेले नाही आहेत. तर आपल्याला मित्रांनो काही 2-3 गोष्टी या ठिकाणी चेक करायच्या आहेत की आपलं सगळ्यात अगोदर आधारला लिंक खातं आहे का, जे काही आपलं बँक अकाउंट आहे, NPCI इनेबल आहे का, DBT इनेबल आहे का. ते जर इनेबल असेल तर आपली KYC झालेली आहे का ते सुद्धा आपल्याला बघायचं. जर झालेलं नसेल तर KYC करून जे काही आपलं NPCIचं DBT सीडिंग आहे तर ते करून घ्या. तर हे आपल्याला करायचं. या योजनेअंतर्गत 21 लाख जे काही शेतकरी आहेत तर त्यांना KYC करणं आवश्यक आहे. आपण पाहू शकता त्यांनी सांगितलेलं आहे की आज हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न जे काही बँक खाते आहेत तर त्यामध्ये DBTच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण 96 लाख खातेदारांपैकी 68 लाख खातेदारांनी आपले जे काही आधार संमती आहे तर ती दिलेली आहे. म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा PM सन्मान निधी असेल तर योजना आहे त्यांचे 46.68 लाख आधार क्रमांक जुळलेले आहेत. त्यामुळे त्यांना KYC करायची गरज नाही आहे. मात्र 21 लाख जे काही उर्वरित शेतकरी बांधव आहेत तर त्यांना KYC करायची गरज त्या ठिकाणी आहे. KYC करायची जी काही साईट आहे तर ती आपण या अगोदरही व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती. कशा पद्धतीने KYC करायची, काय करायची, त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मिळून जाईल. त्याचबरोबर जे काही पोर्टल आहे तर त्या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्याला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथे जाऊन आपली लवकरात लवकर KYC आपल्याला करून घ्यायची आहे. त्याच्याबद्दलची जी काही व्हिडिओ आहे तर त्याची लिंकसुद्धा त्याच्याच खाली आपल्याला भेटेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं एक महत्त्वाचं आणि अतिशय मोठं असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहतील. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.